गुड मॉर्निंग स्टुडंट्स. इन्व्हायरमेंटल स्टडी पार्ट 1 यातला आपण सायन्सचा भाग शिकतो आहे. लेसन नंबर 12 फूड फॉर ऑल, अन्न सर्वांसाठी. तर विद्यार्थ्यांना आपल्याला अन्न कुठून मिळतं त्या या पाठात शिकायचं आहे. फर्स्ट पॉइंट इज ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चर सीझन्स. वी गेट फूड फ्रॉम प्लॅन्ट्स. आपण अन्न झाडांपासून मिळवतो आणि ॲनिमल्सपासून मिळवतो. अबाउट 60% ऑफ लँड ऑफ अवर कंट्री इज यूज फॉर ॲग्रिकल्चर. आपल्या भारतामध्ये 60% जमीन ही शेतीसाठी वापरल्या जातं. देअर आर 2 सीझन्स. द सीझन फ्रॉम जून टू ऑक्टोबर कॉल्ड खरीप सीझन. या सीझनमध्ये कोणकोणती पिकं घेतली जातात? राईस, मेज, कॉटन, ज्वार, सोयाबीन, ग्राउंडनट्स, शुगरकेन अँड बाजरा. देन द सेकंड सीझन इज फ्रॉम ऑक्टोबर टू मार्च. त्याला रब्बी सीझन म्हणतात. त्या सीझनमध्ये व्हीट, ग्राम्स, पीज, पोटॅटो, टोमॅटो, मस्टर्ड, ओनियन हे सीड्स हे पिकं घेतली जातात. आता ॲडिशन सीझन कोणता आहे बघा. इन ॲडिशन सम क्रॉप्स आर ग्रोन फ्रॉम मार्च टू जून. मार्च टू जून यामध्ये कोणकोणती पिकं घेतली जातात? टोमॅटो, बाजरा, चिली, पंपकिन, लेडीज फिंगर, बॉटल ग्राउंड अँड कुकुंबर. तर हे आपले सीझन्स आहे. कुणाचे? शेतकऱ्यांचे. आता ॲग्रिकल्चर वर्क. आता शेतकरी शेतात काम कसे करतात त्याच्यात सांगितलं आहे. एव्हरी फार्मर विशेस टू गेट गुड हार्वेस्ट. प्रत्येकाला असं वाटतं, प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटतं की आपल्या शेतामध्ये चांगलं पीक झालं पाहिजे, तर त्यापासून त्याला उत्पन्नही अधिक मिळालं पाहिजे असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटत असतं. आणि ते कसं असलं पाहिजे? भरघोस असलं पाहिजे, उत्तम जमीन असली पाहिजे, चांगले बियाणे व खते असली पाहिजे, तसेच पाण्याचा साठासुद्धा जास्त असला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. तर द क्रॉप्स द फील्ड मस्ट बी प्रोटेक्ट अँड हार्वेस्टिंग. क्रॉप्स मस्ट ऑल्सो बी स्टोर्ड सेफली. आणि ते पीक चांगल्या प्रकारे सेफ राहिलं पाहिजे असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं. ट्रॅडिशनल ॲग्रिकल्चर म्हणजे आधीच्या काळात कशी शेती केल्या होती त्यालाच पारंपरिक शेती असे म्हणतात. तर आधी बैलाच्या साहाय्याने शेती केल्या जात होती. अ ह्यूग लेदर बॅग ड्रायव्हन विथ द हेल्प ऑफ ऑक्झेन वॉज यूज टू ड्रॉ वॉटर फ्रॉम वेल. म्हणजे एक लेदरची बॅग विहिरीच्या पाणी काढण्यासाठी वापरल्या जात होतं आणि ती ओढण्यासाठी बैलाचा वापर करत होते. तर हार्वेस्टिंग, थ्रेसिंग एक्सेट्रा आर डन बाय द मेंबर्स ऑफ फार्मर्स फॅमिली देमसेल्फ विथ द हेल्प ऑफ ऑक्झेन. म्हणजे त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये बैल आणि त्या शेतकऱ्याच्या घरी असणारी फॅमिली हे सगळे मिळून ते शेतीचं उत्पादन घेत असे. म्हणजे बैलाच्या साहाय्याने शेती आणि शेतकऱ्याच्या घरचे मेंबर शेतात मदत करत होते आणि शेती करत होते. हाऊएव्हर फार्मर नोज कॅरीड आउट ऑल द टास्क विथ द हेल्प ऑफ मशीन. आता मशीनच्या साहाय्याने शेती केल्या जातं. पहिले प्लोईंग लँड्स, जमिनीला नांगरणे हे सुद्धा बैल करत असेल. इम्प्रूव्ड मेथड ऑफ ॲग्रिकल्चर म्हणजे आता इम्प्रूव्ड मेथड कोणकोणती आहे शेतीची? तर सुधारित बी बियाणे. आता इम्प्रूव्ड मेथडमध्ये सुधारित बी बियाणे आले म्हणजे चांगल्या प्रतीचं बी वापरलं जातं. इम्प्रूव्ड सीड्स आर डेव्हलप थ्रू रिसर्च. आता त्या बियाणांवर रिसर्च केलं जातं आणि ते पीक शेतकरी वापरतात. दे आर अवेलेबल इन मार्केट फॉर एव्हरी क्रॉप सच एज ज्वार, राईस, ग्राउंडनट, व्हीट एक्सेट्रा. हे जे सीड्स आहे हे मार्केटमध्ये उपलब्ध आहे. दिस हॅव हायर एल्ड. म्हणजे चांगल्या प्रतीचं जर बी वापरलं तर शेतकरी चांगलं पीक घेऊ शकतो. आता मॉडर्न मेथड ऑफ इरिगेशन.
म्हणजे झाडांना भरपूर पाणी पुरवठा झाला पाहिजे. आता याच्यासाठी मॉडर्न मेथड कोणकोणती आहे? क्रॉप्स ग्रो वेल इफ दे आर वॉटर्ड. पिकं चांगल्या पद्धतीची तेव्हाच होईल जेव्हा त्याला भरपूर पाणी मिळेल. वॉटर फ्रॉम रिव्हर, लेक्स अँड वेल इज यूज फॉर इरिगेशन. म्हणजे शेतकरी पाणी कुठून कुठून मिळवत होतं? रिव्हर, लेक्स अँड वेल या 3 मार्गातून शेतकरी पाणी मिळवत होतं शेतीसाठी. ग्रेटर quantities of water are stored by buildings, dams and bunds on the river to obstruct the flow of water downstream. Crops were traditionally watered through canals. काही शेतीला कॅनलचं पाणी वापरत असे. आता नाव सर्टन इम्प्रूव्ड मेथड ऑफ इरिगेशन. आता नवीन मेथड्स कोणकोणते आहे ज्यामुळे शेतीला पाणी दिल्या जातं किंवा सिंचन केलं जातं? त्यामध्ये 2 आहे, डीप इरिगेशन अँड स्प्रिंकल इरिगेशन. पिक्चरमध्ये दाखवलं आहे की प्लॅन्ट्सच्या शेजारी पाईप दिलेला आहे, त्यातनं पाणी प्लॅन्ट्सला दिलं जात आहे. याला डीप इरिगेशन म्हणतात. देन सेकंड इज स्प्रिंकल इरिगेशन, म्हणजे फवाराच्या साहाय्याने पाणी दिलं जातं. डीप इरिगेशन मेथड मेक यूज of pipe with hole. Sprinkle irrigation make use of sprinkle of different size that spray. हे बघा, स्प्रे केल्या जातं ज्यामुळे झाडाला जेव्हा जेवढं पाहिजे तेवढंच पाणी दिलं जातं. नेक्स्ट पॉईंट इज फर्टिलायझर. फर्टिलायझर मीन्स खते. आता झाडाला खतं कोणती वापरतात? फर्स्ट इज नॅचरल फर्टिलायझर अँड सेकंड इज केमिकल. नॅचरल म्हणजे ग्रीन वेस्ट, म्हणजे झाडाच्या पाचोळ्यापासून बनवलेलं खत. अँड ॲनिमल डक्स म्हणजे शेणखतापासून. सेकंड इज केमिकल फर्टिलायझर मिक्स विथ डिफरंट केमिकल सबस्टन्स, ज्यामध्ये केमिकल सबस्टन्सचा वापर केला जातो विथ स्पेसिफिक प्रपोर्शन यूज फॉर ॲग्रिकल्चर. हे शेतीसाठी वापरलं जातं ज्यामुळे चांगलं पीक व्हायला पाहिजे. इन ट्रॅडिशनल ॲग्रिकल्चर organic manures such as compost were used. Chemical fertilizer came to be used for quicker growth of higher yield. आता केमिकल फर्टिलायझरचा वापर यासाठी केला जातो की ज्यामुळे कमी वेळात चांगलं पीक घेतल्या जाईल. However, the harmful effect of use of these fertilizers soon become clear. The overuse of chemical fertilizer leads to accumulation of excessive chemicals in the soil. जर त्या फर्टिलायझरचा जास्त वापर केला तर ते जमिनीला घातक आहे, ज्यामुळे पुढे पीक घेताना आपल्याला जमिनीचा परत वापर होणार नाही. However, watering makes the land selling and flow. This seen especially in the parts where water is available in plenty. If land becomes selling and flow, it has to be tested to find out which substance is lacked. जर जमिनीचा कस कमी झाला तर त्या जमिनीमध्ये योग्य पीक होणार नाही, म्हणून जास्त केमिकल फर्टिलायझरचा वापर करू नये. द फर्टिलिटी कॅन बी रिस्टोर्ड बाय ॲडिशन these substances. It is costly and time consuming procedure. Therefore, it is better to avoid excessive use of fertilizer and water. म्हणजे जमिनीला जास्त एक्सेसिव्ह यूज ऑफ फर्टिलायझरचा वापर आणि पाण्याचा वापर करू नये, कारण ज्यामुळे जमिनीचा कस कमी होईल. स्प्रेइंग इन्सेक्टिसाइड. आता पिकांवर योग्य फवारणी करणे. प्रोटेक्ट्स ऑफ क्रॉप्स म्हणजे पिकांची काळजी कशी घेणे. डिसीज अँड पेस्ट अटॅक कॅन डॅमेज क्रॉप विथ फील्ड. म्हणजे पिकांना अळ्या कीटक लागतात, त्यापासून संरक्षण करण्यासाठी फवारणी करणे आवश्यक आहे. ॲज अ रेमेडी, इन्सेक्टिसाइड अँड पेस्टिसाइड आर स्प्रेड ऑन क्रॉप्स
फॉर सर्टन केमिकल अँड रब ऑन द सीड बिफोर स्नोईंग. म्हणजे जेव्हा पेरायच्या आधी बियाणांना औषध लावून पेरलं जातं, ज्यामुळे ते बिया कीटक खाणार नाही आणि चांगलं पीक होईल. स्टोरेज ऑफ ग्रेन्स. धान्य कसं साठवायचं, धान्याची काळजी कशी घ्यायची, तर स्टोअर द हार्वेस्ट क्रॉप सेफली इज अन इम्पॉर्टंट इन्क्रीज प्रोडक्शन. म्हणजे धान्यांना चांगलं वाढवलं पाहिजे. द ग्रेन्स इज ड्राईड वेल इन द सन फिल्ड सॅक. म्हणजे धान्य जर चांगलं वाढलं तर त्याला कीटक लागणार नाही. तर वाळल्यावर मग त्याला साठवायचं कसं, ठेवायचं कसं, आणि माईस, रॅट अँड इन्सेक्ट्सपासून त्याचं संरक्षण कसं करायचं, त्यासाठी इथे दाखवलेलं आहे. तर खाली धान्य ठेवण्याच्या आधी एक मॅट वापरा, त्यावर केमिकल पावडरचा वापर करा, किंवा आधीच्या काळात नीम लिव्ज वापरत होते. कडुनिंबाच्या पाल्यामुळे धान्य खराब होत नव्हतं. टू प्रिव्हेंट सच डॅमेज बाय पेस्ट केमिकल स्प्रेड ऑन द प्लेस ऑफ स्टोरेज. म्हणजे याच्यात अवतीभोवती तुम्ही केमिकल पावडरचा वापर करा, किंवा धान्यांमध्ये गोळ्या टाका, किंवा कडुनिंबाच्या पाल्याचा वापर करा. फूड स्टोअर अँड कन्झर्वेशन ऑफ इन्व्हायरमेंट. आता धान्य आपण स्टोअर करून ठेवतो, कारण वर्षभर पुरलं पाहिजे असं धान्य आपण स्टोअर करतो. तर लाईक ह्युमन्स अदर लिव्हिंग थिंग्स ऑल्सो स्टोअर. आता अदर लिव्हिंग थिंग्ससुद्धा स्टोअर करतात, जसं हनीबीज आहे, देन स्क्वेरल आहे. तर इन्सेक्ट्स लाईक अँड स्टोअर फूड. मुंगीसुद्धा आपलं अन्न स्टोअर करून ठेवते. बीज कलेक्ट नेक्टर फ्रॉम द फ्लावर्स अँड स्टोअर्ड इट इन हनीबीज. बघा, मधमाशी दाखवली आहे, पोळ्यामध्ये आपलं अन्न साठवून ठेवते. ऑल टाईम प्लॅन्ट्स आर बिझी प्रोड्युसिंग फूड दे नीड्स. आता प्लॅन्ट्स बिझी असतात प्रोड्युसिंग फूड्स, अन्न तयार करण्यासाठी. सो दे आर सम प्लॅन्ट्स दॅट स्टोर्ड फूड. यू आर फॅमिलियर विथ द बल्ब्स ऑफ प्लॅन्ट. आता आपण काय करतो, बल्ब्स ऑफ प्लॅन्ट सच ॲज ओनियन साठवून ठेवतो वर्षभराचं. गार्लिक, ट्यूबर सच ॲज पोटॅटो, जिंजर एक्सेट्रा, हे आपण साठवून ठेवतो. दे आर ऑल पार्ट्स ऑफ स्टेम ऑफ प्लॅन्ट्स. हे झाडांची काय आहे, स्टेम आहे. रेडिश, स्वीट पोटॅटो, बीटरूट आर द रूट ऑफ देअर प्लॅन्ट्स. These plants stored food in their stem or roots. Stored food in our home according to our needs. आपण आपल्या गरजेनुसार वर्षभराचं, महिन्याभराचं धान्य साठवून ठेवतो. In India, the improved method of cultivation, we now produce plenty of food grains. The production exceeds the demand. The surplus food grains is stored in the huge warehouse. आता प्रत्येकाच्या घरी जास्तीत जास्त धान्य साठवून ठेवण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे, म्हणून प्रत्येक व्यक्ती जास्त धान्य घरी साठवून ठेवतो. समटाईम प्रोडक्शन इज अफेक्टेड बाय डिझास्टर. का बरं धान्य साठवून ठेवतो, कारण डिझास्टर सच ॲज फ्लड्स, ड्राफ्ट, सायक्लोन अँड हेलस्टॉर्म. म्हणजे समजा काही आपत्ती आली, नैसर्गिक आपत्ती, तर ज्यामुळे धान्याचा साठा आपल्याला पुरला पाहिजे. ॲट सच टाईम द स्टोअर सरप्लस ग्रेन कॅन बी यूज फॉर द पीपल. म्हणजे लोकांपर्यंत धान्य पोचलं पाहिजे, म्हणून धान्याचे मोठमोठे गोदाम असतात. इट कॅन ऑल्सो बी यूज फॉर द पीपल डिस्प्लेस ड्यू टू डिझास्टर लाईक अर्थक्वेक. भूकंपसुद्धा आला तर धान्य पुरलं पाहिजे, म्हणून धान्य साठवून ठेवलं जातं. विजिट टू अ फेअर पीस शॉप. म्हणजे एका शॉपला विजिट करा. अंडरस्टँड द रेशन सिस्टीम, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. ऑब्झर्व द डिफरंट काइंड्स ऑफ ग्रेन्स अवेलेबल देअर. डिफरंट काइंड्स ऑफ ग्रेन्स जिथे असेल तुम्ही ते बघा. शॉपमध्ये गेल्यावर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ग्रेन्स दिसतील. द टाईप्स ऑफ रेशन कार्ड. म्हणजे तुम्ही दुकानात जा किंवा कंट्रोलमध्ये जा, तर तुम्हाला धान्य कशा पद्धतीचं मिळतं त्याचा अनुभव येईल. ग्रीन रिव्हॉल्युशन. आता ग्रीन रिव्हॉल्युशन कशाला म्हणायचं, द ट्रिमेंडस इन्क्रीज ऑफ फ्रूट ग्रेन्स प्रोडक्शन इज अवर कंट्री वॉज अचीव्ड ड्युरिंग ग्रीन रिव्हॉल्युशन. ग्रीन रिव्हॉल्युशन म्हणजे
It was brought about by the joint efforts of scientists, people working for spread of science and farmer. The credit for the research that led the improvement in the seed of wheat, rice that result in the त्याच्यासाठी कोणी मदत केली आहे? हु इज सपोर्टेड टू द ग्रीन रिव्हॉल्युशन? डॉक्टर एम.एस. स्वामीनाथननी काय रिसर्च लावला आहे की जे सीड्स आहे, बिया आहे, व्हीट अँड राईस जे आपल्याला ग्रेन्स लागतात ते चांगल्या क्वालिटीचे असावे. ते चांगल्या क्वालिटीचे प्रत्येक शेतकऱ्यांनी पीक घ्यावं यासाठी त्यांनी ग्रीन रिव्हॉल्युशन हे नाव दिलेलं आहे आणि त्यावर रिसर्च केलेला आहे. देन फूड सिक्युरिटी. आता अन्नाची सिक्युरिटी कशी घ्यायची आपण? मेनी कंट्रीज हॅव मेड लॉ टू एन्श्युअर दॅट एव्हरी पर्सन गेट सफिशियंट फूड. प्रत्येकाला सफिशियंट फूड मिळालं पाहिजे अकॉर्डिंग टू देअर नीड्स, त्यांच्या गरजेनुसार. दिस लॉ आर नोन ॲज फूड सिक्युरिटी लॉ. हा फूड सिक्युरिटी लॉ कोणत्या साली निघाला आहे? इन 2013. आवर कंट्री टू इनॅक्ट अ फूड सिक्युरिटी लॉ. ॲग्रिकल्चर असिस्टंट प्रोग्राम म्हणजे शेतकऱ्यांसाठी चांगलं गायडन्स मिळावं यासाठी ॲग्रिकल्चर असिस्टंट प्रोग्राम घेतल्या जातं. त्यामध्ये त्यांना गाईड केलं जातं अबाउट द लेटेस्ट टेक्नॉलॉजी, इरिगेशन फॅसिलिटीज, इम्प्रूव्ड सीड्स, यूज ऑफ फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स. हे शेतात काय वापरायचं, कोणतं सीड वापरायचं, कोणती फर्टिलायझर वापरायचं, कोणती पेस्टिसाइड्स वापरायची याचं ज्ञान दिलेलं जातं. दे कॅन ऑल्सो गेट वेदर forecast and other agriculture relation from information from this assistance center. हे बघा. In addition, agriculture school have also been started from farmer. ॲग्रिकल्चर स्कूलसुद्धा उघडलेले आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना शेतीविषयी ज्ञान मिळावं. मेंबर ऑफ अ फार्मर फॅमिली कॅन लर्न अबाउट न्यू टेक्नॉलॉजी ऑफ द स्कूल. द ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट ऑफ द गव्हर्मेंट ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी. आता हे शेतीविषयी माहिती आपल्याला टेलिव्हिजन, न्यूजपेपर अँड व्हेरियस पिरियडिकल बर्स फॉर द स्प्रेड ऑफ मॉडर्न मेथड इथूनसुद्धा आपल्याला माहिती मिळते. ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे कोणती फार्मिंग? ऑर्गॅनिक म्हणजे नैसर्गिक शेती. आता नैसर्गिक शेती कशी केल्या जातं? त्याला सेंद्रिय शेती असे म्हणतात. नैसर्गिक पदार्थ वापरून केलेली शेती याला सेंद्रिय शेती असे म्हटल्या जातं. तर ही शेती कशा पद्धतीने केली जाते? शेतीमध्ये वापरलेली कीटकनाशके आपल्या शरीरावर दुष्परिणाम करत नाही. या शेतीमध्ये उगवलेले अन्नधान्य कसदार असते आणि या शेतीमध्ये उगवलेले अन्न आपल्या शरीरासाठी चांगले असते. याशिवाय चवीलाही उत्तम असते. त्यामुळे सेंद्रिय शेती करणे शेतकरी पसंत करू लागले. ऑर्गॅनिक फार्मिंग इन्व्हॉल्व यूज ऑफ मॅन्युअर्स ऑब्टेन फ्रॉम प्लांट्स अँड ॲनिमल. आता हे शेती करतात तर यामध्ये प्लांट्स अँड ॲनिमल यांच्या डेड्स म्हणजे हाडांचा चुरा, कन्सिस्ट ऑफ फिश, बोन मेल्स, ॲनिमल एक्स्ट्रॅक्ट ॲज वेल ॲज डिकम्स रिमेन म्हणजे हाडांचा चुरा, मासळीचे शेणखत, प्राण्यांचे मलमूत्र तसेच वनस्पती व प्राण्यांचे कुजलेले अवशेष यांचा वापर केलेला याला सेंद्रिय शेती असे म्हणतात. आपण काय शिकलो? What we learned? We have learned there are two main agriculture season, the Kharif and Rabi. Using improved method of farming leads to increased production. Farmer can get information about modern agriculture technology through agriculture assistant program. Crops should be watered only much as necessary. म्हणजे पिकांना जेव्हा पाण्याची गरज असेल तेव्हाच पाणी द्यावे. केअर शुड बी टेकन वेन यूजिंग केमिकल फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड. म्हणजे जेव्हा पिकांवर रोग येईल, कीटक लागेल किंवा काही पिकांसाठी आवश्यक असेल तरच आपण फर्टिलायझरचा वापर करावा. देअर ओव्हरयूज शूड ऑल्सो बी अवॉइड. म्हणजे फर्टिलायझरचा, केमिकल फर्टिलायझरचा ओव्हरयूज टाळला पाहिजे.
लेसन नंबर 12चे क्वेश्चन आन्सर्स तुम्हाला लेसन रीड करायचं आणि शोधायचे आहे. मी तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहून देणार आहे. थँक्यू.